राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता
आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तया जिया धन्य माता पिता तया जिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कवाट देवा तयाचा हरी कवाट देवा तयाचा हरी कवाट देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवणा भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवणा अखंड चिंतन विठोबा अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कवाट देवा तयाचा हरी कवाट देवा तयाचा हरी कवाट देवा तुका म्हणे माझं घडोत्यांची तुका म्हणे माझं घडोत्याची सेवा म्हणे माझं घडोत्यांची तुका सेवा म्हणे माझं घडोत्याची तरी सेवा माझ्या दैवा पार नाही तरी माझा दैव पार नाही तरी माझा दैव पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कवाट देवा तयाचा हरी कवाट देवा विठोबा रखुमाई
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकरो पाण्डुरङ्गकरो प्रथम नमः प्रथम नमः पाण्डुरङ्गकरो पाण्डुरङ्गकरो प्रथम नमः प्रथम नमः पांडुरंग करो प्रथम नमन 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 चक्रपदाने कथेचा विस्तारो चक्रपदाने कथेचा विस्तारो चक्रपदाने कथेचा दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण
तेची वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया उळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा सर्वांच्या परिचयाचा अतिशय गोड आणि सुंदर असा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे या नयने आज या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालेला आहात ते निमित्त म्हणजे आज ज्या मातापित्यांचं पुण्यस्मरण आहे पुण्यतिथी आहे ते असणारे कैलासवासी पिताश्री महादेव बापूराव टकले आणि मातोश्री लक्ष्मीबाई महादेव टकले या दोन्हीही मातापित्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा त्यांचे सुपुत्र आणि त्यांच्या घरातील सर्व मंडळी सर्वांनी या ठिकाणी आपल्या मातापित्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी आज या ठिकाणी पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला वाटतं बाबांची ही कितवी पुण्यतिथी म्हणावी लागेल 10वी असेल 12वी आणि आईंची 5वी का 4थी 6वी पुण्यतिथी. आपण बघा तुम्ही वर्षश्राद्ध झाल्यानंतर पुण्यतिथी चालू होते ना तिथून पुढं म्हणजे 5वी. आपण या ठिकाणी माईबाप गेल्यानंतरही फक्त वर्षश्राद्ध करून तुम्ही थांबला नाही तर त्यानंतर आपण हे पुण्यतिथीची सुद्धा परंपरा चालू ठेवलेली आहे. मी तुम्हाला सांगेल की एकदा वर्ष श्राद्ध करून थांबणारे भरपूर लोक आहेत परंतु शेवटपर्यंत आपल्या मायबापांची पुण्यतिथी करणारी काही बोटावर मोजणे इतकीच लोक आहेत बरं का. आणि म्हणून आपल्या परिवाराचं मला कौतुक करावं असं वाटतं. आपण आपल्या आईच्या आणि आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा एवढा सगळा तुम्ही अट्टहास करताय कौतुकाची गोष्ट आहे. आणि आपल्या मातापित्यांनी आपल्यावरती खूप चांगल्या पद्धतीचे केलेले हे संस्कार आहेत. हे काहीतरी पुण्य शिल्लक असल्याशिवाय किंवा काहीतरी संस्कार असल्याशिवाय कुणाच्याही घरी कीर्तन होत नसतं. हा आता कीर्तन आलं भजन तुम्ही भजन ही भाग्यवंता घरी भजना पूजना भाग्यवंता घरी भजना पूजना ज्याची वाट
परिवाराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि आज आपण या निमित्ताने एक दिवसीय नाममहोत्सव सोहळा या ठिकाणी आयोजित केला आणि त्या निमित्ताने परिवाराने ही कीर्तनाची संधी, ही सेवा माझ्याकडे दिली. त्याबद्दल मी सर्व परिवाराचं, टकले परिवाराचं मनापासून आभार मानते. आणि या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी सर्वांची साथ आहे. आमच्यासोबत आलेले महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट गायक आमचे हरिभक्तपरायण आदरणीय महादेव महाराज करमाळकर, तसेच आमच्या संस्थेमध्ये कीर्तनाचा अभ्यास घेणारी आमची विद्यार्थिनी तृप्तीताई जाधव असतील आणि आमचे अतिशय जुने प्रेमाचे आमचे परमस्नेही, परमार्थ स्नेही आदरणीय माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थाने खूप आनंद वाटला. आज कीर्तनात 1-2 तरी चाले तुम्ही म्हणायच्यात. खूप छान. आणि यांच्यातच लहानाची मोठी झाले. ह्यांचा आवाज मला आवडतो, जसा माझा आवाज तुम्हाला आवडतो तसा. आणि खऱ्या अर्थाने आमच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, तसेच आमच्यासोबत आमचे भाऊ, आमचेच बंधू जीवन महाराज दहिगुडे, सर्वांची उपस्थिती, सर्वांची साथ. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपला कार्यक्रम ज्यांच्यावरती अवलंबून आहे ती सुंदर आणि गोड अशी माईक सिस्टीम. खूप सुंदर अशी सिस्टीम दादा तुमची, आणि खूप छान अशा पद्धतीने तुम्ही लावलेली आहे. तुमचंही या ठिकाणी मी मनापासून कौतुक करते. सर्वांच्या साथीने आणि सर्वांच्या उपस्थितीने आपल्या कार्यक्रमाला प्रारंभ. विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय कर्तबगारी मुलांच्या मायबापाला धन्यता देत आहेत. त्या मुलाला नाही तर त्याच्या मायबापाला धन्यता आहे. आज मुलगा जरी आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असला तरी समजायचं की त्याच्या मायबापांचे त्याच्यावरती संस्कार आहेत, त्याच्या मायबापाचे त्याच्यावरती असणारे आशीर्वाद आहेत. आणि म्हणून या पुण्यतिथीला, निमित्ताला, या अनुसरूनच हा नैमित्तिक अभंग या ठिकाणी मी घेतलेला आहे. महाराज म्हणतात, जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत त्याच्याच धन्य माता पिता तयाची. पण या ठिकाणी 4 विकल्प आहेत. काही लोक जागीत पण त्यांना हित कळत नाही, काहींना हित कळतं पण ते जागे राहत नाहीत. म्हणजे एखाद्याला बळच दुसऱ्याच्या आग्रहाने कीर्तनाला आणलं जातं, आणि कीर्तनाला जरी आणलं तरी ते गप कीर्तन ऐकत नाही, कुठंतरी एखाद्या खांबाला टेकून झोपी जाणार. काय काय लोक कीर्तन चालू असले तरी ते मोबाईलमध्ये डोकं घातलेलंच आहे. म्हणजे हित माहिती आहे पण हिताच्या ठिकाणी जागा नाही. बघा, काहींना हितही कळत नाही आणि ते त्या हिताच्या ठिकाणी जागेही राहत नाहीत. म्हणजे ती लोक म्हणतात की पुण्य म्हणजे भूलताप आणि पाप म्हणजे धमकी. हा महाराज लोकांचा काय धंदा आहे. पण जोपर्यंत जगायचंय, जोपर्यंत मज्जा करायची, तोपर्यंत ह्या लोकांना हित कळत नाही आणि ते त्या हिताच्या ठिकाणी जागेही राहत नाही. पण महाराज म्हणतात, जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोरणी जला नारोनी बागा, चोरणी जला नारोनी बागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा
संत महात्म्यांनी आपल्याला जाग करण्याचं काम केलं. आता जागा रे भाईंनो जागा, किंवा बऱ्याच ठिकाणी एके ठिकाणी महाराज म्हणतात, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपल्याला जाग करण्याचं काम केलं. बरं, कोण म्हणते की आपण जागे नाही? आता जागे राहायचं म्हणजे काय करायचं? कीर्तन लक्ष देऊन ऐकावं. कीर्तन जर लक्ष देऊन नाही ऐकलं तर ते समजणार नाही. कीर्तनामध्ये लक्षार्थ पाहिजे, वाच्यार्थ नाही. आता या ठिकाणी महाराज म्हणतात तुम्ही जागे राहायचं म्हणजे काय करायचं? रात्रीचं झोपायचं नाही. मग जागे राहायचं म्हणजे काय करायचं? काय करायचं? तुम्हाला उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर समजा एखादा उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिला, मग उभा राहतो म्हणजे तो कधी खाली बसतच नाही का? बसतो ना. पण आपण सगळे काय म्हणतो की तो उभा राहिला. मग उभा राहणं म्हणजे काय? तर उभा राहणं म्हणजे तो त्या कार्यासाठी तत्पर आहे. तसं या ठिकाणी जागं राहायचं आहे म्हणजे परमार्थ करण्यासाठी तत्पर राहायचं आहे. आलं लक्षात? करावी तातडी. जाग राहायचंय म्हणजे काय? तुम्हाला अर्थ समजला असेल. कोण म्हणतं आपण जागे नाही? अरे आपण पण जागे आहोत, कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपण श्रीमंत असावं, प्रत्येकाला असं वाटतं की आपण धनवान असावं, प्रत्येकाला असं वाटतं की आपण पुण्यवान असावं, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याबरोबर कोणाची भांडण तंटे नसावीत आणि आपली पण कोणासोबत नसावीत. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपण निर्भय असावं, आपल्याला कुणाचीही भीती नसावी. वाटतं की नाही? पण महाराज सांगतात जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर आधी असलेल्या पापाचा नाश करावा लागतो. जर तुम्हाला भांडण तंटे टाळायचे असतील तर वाजवीपेक्षा जास्त बडबड कमी करावी लागते. आणि जर तुम्हाला निर्भय राहायचं असेल तर आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहावं लागतं. कारण मौनाने कलहाचा नाश आहे, जपाने पापाचा नाश आहे, आणि जिथं जो जागा आहे तिथं भीतीचा नाश आहे. कशाचा? भीतीचा. म्हणून सावध तो सुखी. सावध राहिलं पाहिजे. आता मला सांगा, महाराज या ठिकाणी सावध राहायला सांगतात म्हणजे जागं राहायला सांगतात, पण जागी राहण्याची सुद्धा एक मर्यादा आहे बरं का. माणसाने कधी जागे राहिलं पाहिजे? दिवा विजून गेला, तेलाचं दान काय उपयोगाचं आहे का? चोर पळून गेले, सावध राहून का उपयोगाचं आहे का? नाही. तसं वेळ निघून गेली, आता जागं राहून काहीही उपयोगाचं नाही. एका माणसाचं घर पेटत होतं आणि घर पेटत असताना त्याच्या मुलांनी त्याला बाहेर बोलवलं. बाबा घर पेटते, बाहेर या. नाही नाही, अगोदर टिकावा ना. हो पण बाबा घर पेटते. अरे एकदा सांगितलेलं कळत नाही का? टिकावा ना. अहो पण बाबा घर पेटते. अरे एकदा सांगितलेलं कळत नाही का? माझी केस काय उग म्हणून पिकलेत का? टिकावा ना. अगोदर आपण आड खोदू आणि पाणी लागलं म्हणजे मग घर विजू. म्हणजे काही लोक जागे राहतात पण बाबा वेळ निघून गेल्यावर. माणसाने परमार्थ केला पाहिजे, पण कधी? तरुणपणात का म्हातारपणात? तरुणपणात. मग तुम्ही असं का म्हणता? तुम्हाला जर म्हणलं ना घाला माळ, ते काही काही लोक काय म्हणतात माहिती का? बघू म्हातारपणी. म्हणजे म्हणतात हे काय आमचं माळ घालायचं आणि वारी करायचं वय आहे का? म्हणजे काय काय लोकांनी परमार्थ, वारी, जप, तप हे सगळं म्हातारपणावर ढकलून दिलं हो. आणि जर म्हातारपण नाही चालत तुम्हाला तर तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कधी मरणार आहे? आपलं कोणाचं आयुष्य निश्चित आहे का? आपल्याला कुणाला आपली गॅरंटी देता येत नाही. म्हणून जोपर्यंत आहात तोपर्यंतच परमार्थ करून आले देवाजीच्या मनात ते कोणाचे झाले, नाते ते कोणाचे झाले. आले देवाजीच्या मनात ते कोणाचे झाले, नाते ते कोणाचे आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना. नियतीच्या पुढं कुणाचं चालत नाही. आपण
जन्माला आलेल्या लहान मुलाची सुद्धा गॅरंटी देऊ शकत नाही. मग आपलं काय? म्हणून जोपर्यंत आहात तोपर्यंतच परमार्थ करून घ्या. ज्यावेळेस आपला मृत्यू होईल आणि आपण भगवंताच्या जवळ जाईल, भगवंत तुम्हाला, देव तुम्हाला विचारतील, अरे जीवनामध्ये कधी परमार्थ केला की नाही, कधी वारी केली की नाही, तेव्हा तुम्ही म्हणाल की देवा तुम्ही करूनच नाही दिलं. म्हणून संत महात्मे आपल्याला जाग करण्याचं काम करतात. बाबांनो, आयुष्य कुणासाठी थांबत नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. आयुष्य कोणासाठी थांबत नाही. म्हणून जोपर्यंत आपलं इंद्रिय रूपी घर चांगलंय, म्हातारपण लांब आहे, आयुष्य थांबलेलं आहे, तोपर्यंत जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचेच माता पिता धन्यत. अभंगाच्या प्रथमच्या आपुली आईता जो जगता, आपुली आईता जो जगता, आपुली आईता जो जगता,
जागता धन्य माता पिता तयाचिया. महाराज म्हणतात जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागेत त्यांच्याच माता पिता धन्य आहेत. आपण जर विचार केला तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी पहिला क्रमांक मातेला दिला, धन्य माता, आणि मग नंतर पिता. बरं, त्यांना असं पण म्हणता आलं असतं धन्य पिता माता, पण काय म्हणतात महाराज, धन्य माता पिता तयाचिया. याचं कारण काय, तर संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे आहे. पहिल्यांदा मातृदेवो भव आणि मग नंतर दुसऱ्या क्रमांकाला पितृदेवो भव. म्हणून पहिला क्रमांक आईला आहे आणि मग नंतर दुसरा क्रमांक पित्याला आहे, वडिलांना नाही. आणि आईला पहिला क्रमांक देण्याचं आणखी एक दुसरं कारण असे, आपल्या बाळावरती महत्त्वाचे संस्कार घडवण्यामध्ये पहिला क्रमांक कोणाचा आहे, आईच आहे. ज्याला आपण गर्भसंस्कार असं म्हणतो. काय म्हणून गर्भवती महिलांना आम्ही नेहमी सांगत असतो, कीर्तनकार लोक सगळे सांगत असतात की तुम्ही संध्याकाळी सगळी कामं आवरून 8:30 वाजताच टी व्ही समोर बसलं पाहिजे सिरियल बघायला. असंच सांगतात ना. हे संस्कार आहेत. हे संस्कार पहिल्यांदा आईचे होत असतात आणि मग नंतर वडिलांचे संस्कार आपल्या बाळावरती होत असतात. म्हणून पहिला क्रमांक आईला आहे. आपण बघतो तुकोबराय सुद्धा म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ज्याच्या चित्तामध्ये आपल्या लेकराचा विचार असतो नेहमी तिला आई म्हणतात. जे आपल्या लेकराचं हित वाहते तिला आई असं म्हणतात, लक्षात घ्या. आणि आई वडिला इतकं आपल्या मुलाचं हित कुणालाच कळत नाही बरं का. एक तर संतांना आपलं हित विचारलं पाहिजे, नाहीतर आपल्या माता पित्यांना आपलं हित विचारलं पाहिजे. पण मला असं वाटतं की अलीकडे आपल्याला आई वडिलांचं बोलणं तेवढं महत्त्वाचं वाटत नाही. म्हणजे बोलणं तर सोडाच, परंतु काय काय लोक आई वडिलांना सांभाळत सुद्धा नाहीत नीट. त्यांचं ऐकायचं सुद्धा नाही. त्यांना व्यवस्थित म्हातारपणामध्ये सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, पण ती देत नाहीत. मोठी मोठी लोक अशी करतात. आपली पत्नी आपली मुलं घेऊन एका बाजूला राहतात, वेगळी राहतात, आणि आई वडील एका बाजूला वेगळी असतात. ही आज खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. मला असं म्हणायचंय की आपण आपल्या माता पित्यांसाठी फार काही करू नका. मातेची आचित्ती मातेची आचित्ती मातेची आचित्ती मातेची आचित्ती मातेची आचित्ती हो मातेची आचित्ती मातेची आचित्ती मातेची आचित्ती अवघी बालकाची व्याप्ती हो अवघी बालकाची व्याप्ती हो देवी सारे आपुला हो देवी सारे आपुला अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरी आपुला देह विसरी मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. हे चित्त आईचं असू शकतं. बाकी कोणाच्या चित्तामध्ये स्वार्थ असेल, बाकीच्या नात्यामध्ये स्वार्थ असू शकतो. पण जगामध्ये केवळ एकच असं नातं आहे की जिच्या अंतःकरणामध्ये आपल्या लेकराकडून कोणती अपेक्षा नसते, कोणताही स्वार्थ नसतो. अपेक्षा फक्त एकच असते, आपल्या लेकराने खूप मोठं व्हावं, उच्च पदावरती जावं, अधिकारी बनावं, एवढीच अपेक्षा असते. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. निरपेक्ष प्रेम करणारं केवळ जगामध्ये एवढंच एक नातं आहे. जगातलं सगळ्यात मोठं आणि जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे आईवडिलांचं नातं आहे. म्हणून ते जपलं पाहिजे. आणि आईवडिलांना जपण्यासाठी फार काही लागत नाही. ते काही तुमच्याकडे 1-2 लाख रुपये मागत नाहीत. फक्त दिवसातून फक्त एकदा त्यांची विचारपूस करा.
दोन प्रेमाचे आणि आपुलकीचे शब्द जरी तुम्ही त्यांना बोलला, आई तू बरी का ग, बस पोट भरतं त्या आईचं, बाकी काही अपेक्षा नसते. म्हणून विनंती असेल प्रत्येकाला, आई वडिलाचं महत्त्व समजावून घ्या. आई वडील गेल्याशिवाय आई वडिलाचं महत्त्व कळत नाही आणि ते गेल्यानंतर रडून काय उपयोग नाही. एकदा का तुमचे मायबाप या मात्यात निघून गेले ना, कितीही आई आई करा, कितीही बाबा बाबा करा, माती आड गेलेले मायबाप तुम्हाला नंतर ह्या डोळ्यांनी पाहायला सुद्धा मिळणार नाही. ते पाहायला मिळतील ते फक्त फोटोमध्ये. म्हणून विनंती असेल प्रत्येकाला, आई वडील जिवंत असेपर्यंतच त्यांना एक पण शब्द नीट बोलला नाही आणि मग नंतर वर्षश्राद्धाच्या दिवशी माझं कीर्तन ठेवतो. जित्या नाही आणणं आणि मेल्यावरती पिंडदान हे उपयोगाचं नाही. ज्याच्या जीवनातली आई गेली ना, मला असं वाटतं त्याच्या जीवनात त्याच्यावरती खरं प्रेम करणारं कुणीतरी गेलं. ह्या खोट्या जगामध्ये खरं प्रेम करणारं केवळ एवढंच एक नातं आहे हो. आई गेल्याशिवाय समजत नाही की हे जग कसं आहे आणि आपली आई जीवनामध्ये आपल्यावर किती प्रेम करत होती हे आई गेल्याशिवाय नाही कळत. काही लोक माझ्याकडे येतात, मला म्हणतात, ताई आम्ही एकदा तरी आमच्या आईच्या आमच्या वडिलांच्या गळ्यात पडून त्यांना सांगायला पाहिजे होतं आमचं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. अरे मग का नाही सांगितलं? आम्हाला काय माहिती इतक्या लवकर जातील, इतक्या लवकर त्यांचा मृत्यू होईल. म्हणून मला असं वाटतं आई गेल्यानंतर तुम्हाला आईची किंमत कळते आणि ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा समुद्र आटला, त्याच्या जीवनातलं खरं प्रेम करणारं एक नातं नष्ट झालं. म्हणून ही माया, हे प्रेम करणारं केवळ एवढंच एक नाते. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी तू कष्टाच्या घामात. कधी मिळे बोटभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना उडविले काटाचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. हो 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 हा 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 हो हो हा. नावेची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. सागर आहे हा, सागर ज्याच्या जीवनात लाटला ना त्याला आईची किंमत कळते. आणि म्हणून महाराज, जीवनामध्ये आई इतकं प्रेम कधीच कोणच करू शकत नाही, कोणतंच नातं करू शकत नाही. म्हणून जगातलं हे सगळ्यात मोठं नातं आहे. आई जेवढं प्रेम करते ना तेवढंच बाप सुद्धा प्रेम करतो बरं का. फक्त एवढंच, आईचं प्रेम दिसतं, बापाचं प्रेम दिसत नाही. आईचं प्रेम आपल्याला कळू शकतं, ते जाणवतं, पण बापाचं प्रेम लवकर ओळखू येत नाही बरं का. हृदयातलं प्रेम डोळ्यातले अश्रून वाटे जी दाखवते ती आई, पण हृदयातलं प्रेम हृदयातच जो ठेवतो त्याचं नाव बाप आहे. बाप करी जोडी लेकराची होडी. बाप करी जोडी लेकराची होडी. करी जोडी लेकराची
जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवणी. जो बाप संपूर्ण तारुण्य आपल्या लेकरासाठी खर्च करतो, शेवटपर्यंत तो कष्ट करतो, शेवटी जाताना काय नेता येतो त्या बापाला? सगळं काही आपल्या लेकरासाठी सोडून जातो, त्याचं नाव बाप आहे. बापाचं अंतःकरण हे समुद्रापेक्षाही मोठे असं मला वाटतं. कारण समुद्रामध्ये किती जरी नद्या येऊन मिळत राहिल्या तरी समुद्र आपली मर्यादा कधी ओलांडतो का? नाही. अगदी त्याच पद्धतीने घरातला जो बाप आहे ना, त्या बापाच्या अंतःकरणामध्ये घरातल्या सगळ्यांचे दुःख समाविष्ट करून घेण्याची ताकद असते. पत्नीचं दुःख असू द्या, आईचं असू द्या, मुलांचे असू द्या, बहिणीचं असू द्या, सगळ्याचे दुःख तो बाप ऐकून घेतो. पण स्वतःचं दुःख मात्र कधीच कोणाला सांगत नाही. नाही नाही. आणि त्याला सांगताही येत नाही, कारण घरातला तो कर्ता पुरुष असतो. बाप होणं इतकं सोपं नाहीये. बाप प्रेम दाखवत नाही याचा अर्थ बाप प्रेम करत नाही असं नाही. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघवाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटामध्ये हसू जरी कना वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची थापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेला, लेकरांच्या पायी उभा जन्म ओधळीला. आधाराचा वड जणू वाकलं आभाळ, तिच्याईला पाचोळा जिन रानो माळ, जिन रानो माळ. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याचे धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बाप समजून घेणं खूप कठीण आहे. बापाला समजून घेण्यासाठी, बापाला ओळखण्यासाठी आपल्याला पण तेवढं मोठं अंतःकरण करावं लागेल. बापाविषयी काय बोलावं आता आपल्याला वेळ पुरणार नाही. अख्खं कीर्तनच आपलं त्याच्यावर होईल. आपल्याला अभंगाकडे वळायचं. बाप तो बाप असतो, लक्षात घ्या. नाही प्रेम करू शकत त्या माता पित्याने एवढं कोण जगामध्ये. जगातलं सगळ्यात श्रेष्ठ नातं म्हणजे माता पित्यांचं, आई वडिलाचं नातं आहे. म्हणून मुलाने कितीही मोठं होऊ द्या, मुलाची कर्तबगारी किती मोठी असू द्या, पण महाराज म्हणतात धन्य माता पिता तयाची. धन्यता मात्र आई वडिलांना दिलेली आहे. पहिला क्रमांक आईला का? याचं कारण मी तुम्हाला सांगते. रामायणामधला एक प्रसंग आहे. तर रामायण सगळ्याला माहिती आहे, कारण नवीन नाही. ज्या ठिकाणी जेथे जेथे कर्तबगारी पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलाय, त्या शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय असल्यामुळे पहिला क्रमांक कुणाला आहे? आईला.
ज्यावेळेस धनुष्यभंग झाला आणि धनुष्यभंगाचा आवाज ऐकून परशुरामजी ते दिशेने आले. धनुष्य कोणाचं होतं तर परशुरामजीचं होतं. कुणी तोडलं? श्रीराम प्रभूंनी ते तोडलं. आणि जेव्हा परशुरामजीने ते धनुष्याचे तुकडे पाहिले त्यावेळेस परशुरामजीचा क्रोध अनावर झाला आणि परशुरामजी जनक राजाला म्हणतायत, जना जल्दी पता है धनुष्य किसने तोड़ा है? जिसने वो धनुष्य तोड़ा होगा उसको समाज से विलग करना वरना सबकी हत्या कर डालूंगा. परशुरामजीचा क्रोध अनावर झालाय आणि त्या ठिकाणी लक्ष्मण जे आहेत विश्वामित्र तटस्थ आहेत. लक्ष्मणजी क्रोधामय आहेत, रामचंद्र प्रभू शांत आहेत. पण रामचंद्र प्रभू विचार करतायत की आपला सासरा आपलं नाव सांगणार नाही का, कारण तो त्याच्या मुलीच्या कुंकुवाचा प्रश्न आहे. म्हणून स्वतः रामचंद्र प्रभू परशुरामजीच्या पुढे आले, नतमस्तक झाले, मुखातून उद्गार निघाले, नत संबुदन भंजनिहारा उग एक दास तुम्हारा. परशुरामजी म्हणतात त्या ठिकाणी. रामचंद्र प्रभू ज्यावेळेस परशुरामजींना म्हणतायत, परशुरामजी धनुष्य भंग करणारा एक तुमचा सेवकच असेल ना, एक तुमचा शिष्यच असेल ना. नाही राघव, वो खतरनाक शत्रू है हमारा. असं म्हटल्यानंतर लक्ष्मणजी विश्वामित्रजीच्या जवळ उभे होते आणि सहजच बोलता बोलता लक्ष्मणजी विश्वामित्रजींना म्हणतायत की गुरुदेव तुम्ही चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची म्हणजे रामचंद्र प्रभूची मुलाखत घडवून आणली नाही. कारण माझा भाऊ रामचंद्र प्रभू किती शांत आणि हे म्हातारे किती रागीट. तिथं मीच असायला पाहिजे होतो गुरुदेव. तर विश्वामित्रजींना वाटतं हे लक्ष्मणाचंच काम आहे म्हणून ते म्हणतात, जाओ लक्ष्मण. लक्ष्मणजी येतात आणि आगीत रॉकेल बतावा असा पहिला शब्द टाकतात, बहुत धनुष्य तोडे उलर काई. लक्ष्मणजी म्हणतात, अरे हमने तो बचपन में ऐसे कही कमठे तोड डाले हैं. मी तर लहानपणी असे कितीतरी धनुष्य तोडून टाकलेले आहेत. कोण म्हणते? लक्ष्मणजी म्हणतात. आता मात्र परशुरामजीचा क्रोध आणखी अनावर झाला. हातामध्ये परशु घेतला आणि लक्ष्मणजीच्या अंगावरती धाव घेतली. बच्चा अपनी माँ की गोद खाली करना चाहता है. लक्ष्मणजी म्हणतात, परशुरामजी तुम्ही किती जरी वेळा परशु घेऊन धावले तरी आम्ही तुमच्या सोबत युद्धही करणार नाही, तुम्हाला घाबरणार पण नाही. कारण आम्ही क्षत्रियाची मुलं आहोत, कारण आम्ही क्षत्रियाची संतान आहोत. आणि आमचं ठरलंय ज्याच्या गळ्यामध्ये जानव आहे आणि ज्याच्या कपाळाला गंध आहे त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही क्षत्रिय आहोत, आक्रमणासाठी नाही. आणि जरी तुम्हाला वाटत असेल हे बाळ भीतीपोटी बोलतंय तरी अजूनही वेळ गेलेला नाही परशुरामजी. अगर आपको ऐसा लगता है तो जन्मा निकाल दो, तिलक मिटा दो और बाद में परशु दिखाओ, तब पता चलेगा कि सुमित्रा माँ के दूध में कितनी ताकत है. कर्तबगारी लक्ष्मणाची पण स्वाभिमान कोणाचा? सुमित्रेचा. स्वाभिमान कोणाचा? आईचा. म्हणून जेथे जेथे कर्तबगारी पुत्राने आपल्या मातेचा स्वाभिमान धारण केलाय त्या शास्त्राच्या आधारे संतांचं वाङ्मय असल्यामुळे पहिला क्रमांक कुणाला? कुणाला? मातेला. पण काही लोकांनी विचारलं, महाराज जी मुलं आपल्या हिताच्या ठिकाणी जागी आहेत त्यांच्या पोटी जन्माला आलेली प्रजा त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कोणी कन्या पुत्र होतील सात्विका, कोणी कन्या पुत्र होतील सात्विका. उडी करणा पुत्र होती ते सात्विका. उडी करणा पुत्र
होतील सात्विका सात्विका कुळी कन्या पुत्र होती ते सात्विका कुळी कन्या पुत्र कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. महाराज म्हणतात सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा मग तो मुलगा असो, त्यांचा मलाच काय तर त्यांचा देवाला सुद्धा आनंद वाटतो, देवाला सुद्धा त्यांचा हर्ष वाटतो. तयाचा हरिक वाटे देवा. बघा तुम्ही, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी प्रथम क्रमांक आईला दिला आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी प्रथम क्रमांक कोणाला दिला? कन्येला दिला. कुळी कन्या आणि मग नंतर पुत्र. वास्तविक आपण जर विचार केला तर जास्त आनंद माणसाला पुत्र झाल्यावर होतो, बरोबर की नाही? 10% लोक सोडली तर 90% लोकांना असं वाटतं की मुलगाच पाहिजे. मी असं म्हणत नाही की मुलगा नसावा, पण मुलगा होण्याकरता तुम्ही जे काही मुलीला मारतात ते कुठंतरी चुकतंय असं मला वाटतं. मुलीला तेवढंच महत्त्व आहे. मुलगी फक्त एका कुळाचा उद्धार करत नाही, तर ती किती कुळाचा उद्धार करते बाबा? आपल्या सासरच्याही आणि आपल्या ज्याशी किती मिळून होतात? 42. म्हणून मुलीला प्रथम क्रमांक दिला. लक्षात घ्या, मुलीला आपल्या महिलांना आता आरक्षण नाही दिलं, तुकोबारायांनी त्या काळामध्येच आपल्याला देऊन ठेवलंय. कुळी कन्या आणि मग नंतर पुत्र. मुलीला पहिला क्रमांक देण्याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे, ज्या ती कन्या महती चिंता. ज्या वेळेस मुलगी जन्माला येते त्यावेळेस वडिलांना तिची काळजी वाटते की ती वयात आल्यावर पुन्हा तिची काळजी वाटते. तिचं लग्न कसं पार पडेल ही चिंता असते. लग्नाच्या प्रसंगी पैशाची चिंता असते. आणि ज्या वेळेस त्या मुलीचं लग्न होतं त्यावेळेस कितीही कठोर अंतकरणाचा बाप असू दे, आपल्या मुलीच्या लग्नात रडतो बाप. तुमचं आमचं सोडा, पण कण्वासारखे मुनी रल्ले शकुंतलेसाठी आणि जनकासारखे विदेही रल्ले सीतेसाठी. मग आपण तर कोण आहे? बाप आपल्या मुलीच्या लग्नात रडतो, कधी नाही पण लग्नात त्याला अश्रू अनावर होतात. हृदयात साठवलेले सगळे अश्रू, सगळं दुःख तो आपल्या मुलीच्या लग्नात त्या अश्रूंना वाटा मोकळ्या करत असतो. मुलीचं आणि वडिलांचं नातं जरा वेगळंच आहे. शब्दामध्ये मांडणं तसं कठीण आहे, पण तळ हाताच्या फोडाप्रमाणे चपलेले आपल्या लेकीला परकेच्या हातात देताना बाबा किती तुटत असेल ना, काय अर्थ वेदना होत असतील त्याला. बाबा हा शहाण्यासारखा असतो, वरून कितीही कठोर असला तरी आतून मात्र नितळ पाण्याचा झरा असतो बाप. लेक जर घराची सौख्य असेल तर त्या सौख्याचं पावित्र्य बाबा असतो. संस्कार देणारी आई असली तरी ते संस्कार जपणारा बाबाच असतो. संयम देणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबाच आहे. लहानपणी बोटाला धरून चालायला शिकवणारा कोण आहे? बाबा आहे. कामावरून येताना रोज न चुकता खाऊ आणणारा सुद्धा. ज्यावेळेस मुलगी जन्माला येते आणि त्या मुलीच्या पायातल्या त्या पैंजणांची छमछम सगळ्या घरभर वाजते, त्यावेळेस जगातला सगळ्यात मोठा आनंद ज्याला होतो तो बाप आहे. कापड दुकानामध्ये गेल्यानंतर आईने जर का कमी किमतीचा ड्रेस काढला तर हळूच आपल्या लेकीला विचारून भारी किमतीचा ड्रेस घेणारा कोण आहे? बाबाच आहे. आईने जर काही काम सांगितलं तर तिला दरडावणारा सुद्धा कोण आहे? बापाच आहे. लेकीच्या प्रत्येक सुखासाठी झटणारा बाबा आहे. आणि शेवटी मुलगी म्हणजे परक्याचं धन हे कटू सत्य पचवणारा सुद्धा कोण आहे? बाबाच आहे. मुलगी ज्या वेळेस माहेरचं उंबर टवल्यानं सासरी जायला निघते ना त्यावेळेस ढस ढसा रडतो, त्याचं नाव बाप आहे. ज्या लेकीला 20-25 वर्ष जीवाच्या पलीकडे सांभाळलं
त्या लेकीला एका क्षणात परक्याच्या हातात देताना त्याचं हृदय काय तुटत असेल ना, काय अर्थ वेदना होत असतील त्याला, हे बाप झाल्याशिवाय नाही कळत. दिल्या घरी सुखी राहा असं म्हणताना आतून तुटतो, आतून खचतो, त्याचं नाव बाप आहे. आणि आपल्या बापाचं, आपल्या बाबाचं मन खऱ्या अर्थाने जी ओळखते ना, ती फक्त मुलगी असते बरं का. लग्नानंतर मुलीचं सगळं काय बदलून जातं. नाव, वडिलाचं नाव, आडनाव सगळं बदलतं. पण वडिलांबरोबरचं तिचं नातं हे कधीच बदलत नाही. ती शेवटपर्यंत प्रत्येक बापाची लाडकी असते. प्रत्येक बापाची, प्रत्येक मुलगी लाडकीच असते बरं का. हा, मुलीचं ज्या वेळेस लग्न होतं ना, लग्न झाल्यानंतर मुलगी पहिला फोन आपल्या वडिलांना करते, बाबा. आणि वडिलांचा बदललेला आवाज ती मुलगी एका क्षणात ओळखते, एका क्षणात. आणि मग 17 प्रश्न विचारायला सुरुवात करते ती मुलगी. अरे मुलगी वडिलांना जाणते, मुलगी वडिलांना जपते. मला असं वाटतं घरातल्या बापाला इतरांनी सुद्धा असंच जपावं, ही बापाची किमान अपेक्षा असते, किमान अपेक्षा असते. मुलीचं बापाचं नातं फार वेगळं, फार वेगळं. मला सांगा, तुमच्या मुलीचं लग्न झालं म्हणजे तुमची जबाबदारी संपली का हो? संपली? उलट वाढली म्हणा. मग मला सांगा, जी मुलगी तुम्हाला जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत दुःखाशिवाय दुसरं काहीच देत नाही, त्या मुलीला या अभंगामध्ये प्रथम क्रमांक का बरं दिला असेल? काय कारण असेल? काय कारण असेल? एक वृद्ध गृहस्थ हिमालयाची यात्रा करत होता. आणि यात्रा करत असताना स्वामीराम तीर्थांनी त्याला विनंती केली, दादा आपके पास जो बच्चा है तो मेरे गोद में दे दो, मुझे भी आनंद मिलेगा, आपकी भी थकान उतर जाएगी. त्यावेळेस त्या स्वामीला नमो नारायणाचे उद्गार. स्वामी जी आप ब्रह्मचारी है, अगर मेरा बेटा होता तो तुम्हारे पास देता, पण बेटा नहीं स्वामी जी, मेरी कन्या है. और जिस पिता को कन्या का बोझ लगता है वो दुनिया में पिता होने के लायक नहीं. ज्या बापाला स्वतःच्या मुलीचंच ओझ होतं तो बाप बाप बनण्याच्या लायकीचं नाही. हे एका पित्याचे उद्गार आहेत. पण पहिला क्रमांक मुलीला का, याचं कारण असं आहे, कदाचित मी सगळ्या मुलांचं नाही सांगत, पण काही मुलं स्वार्थी प्रेम करू शकतात आपल्या आईवडिलांवरती, पण निस्वार्थ प्रेम करणारी फक्त मुलगीच असते बरं का. तिला लहान असताना काही समजत नाही, पण जशी जशी ती मोठी व्हायला लागते तसं तसं तिला समजू लागतं की हे घरातलं माझं नाही, हे घर माझं नाही, ही गाडी माझी नाही, हे घर सोडून एक ना एक दिवस तरी मला जावं लागणार आहे, एक ना एक दिवस तरी हे घर सोडून मला निघून जावं लागणार आहे. तरी पण ती मुलगी तुमच्यावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करते, करते की नाही? मुलाला माहिती असतं काय नाही, 10-12 वर्षाचा तर खेळ, म्हातारं गेल्यावर चावे आपल्याच हातात येणारे, बरोबर की नाही? पण निस्वार्थ प्रेम करणारा फक्त एकच नातं आहे. म्हणून पहिला क्रमांक मुलीला का, याचं कारण असं आहे, मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व. पराक्रमाचं मातृत्व पुत्राकडे, पण मातृत्वाचा पराक्रम कन्याच करू शकते. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तर हे झालं कन्येचं. पुत्र कोणाला म्हणायचं, तर जे पूर्वतः आपल्या पितरांचा उद्धार करतात ते पुत्र. पण असं एकच पुत्र पुरे, पुरे एकच पुत्र माई बापा पोटी. हरिस्मरणी उद्धरे कुळकोटी, धन्योशी जन्मला भगीरथ, गंगा आणोनी पूर्वज केले मुक्त. याला म्हणायचं पुत्र. म्हणजे जे आपल्या पूर्वजांना पितरांना तारतात, इति पुत्र हा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलगी असो अथवा मग तो मुलगा असो, त्यांचा मलाच काय तर त्यांचा देवाला सुद्धा आनंद वाटतो. पण देवाला आनंद वाटण्याच्या लायकीचं ते करतात काय? गीता भागवत करीती श्रवणा, गीता भागवत करीती श्रवणा, गीता
सात्विका होती ते सात्विका विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई 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 आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरी गवाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे महाराज म्हणतात गीता आणि भागवत या दोन ग्रंथाचं श्रवण करतात कोण सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली मुलं आणखी काय करतात अखंड चिंतन अखंडतेने विठ्ठलाचं चिंतन करतात आणि परमार्थामध्ये अखंडतेला खूप महत्व आहे अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण हे चिंतन अखंडतेने का करायचं याचं कारण असं आहे मरताना ते आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे आणि मरताना ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव येतं अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पारणा